हीच मेथी का पाहिजे आपल्याला? ह्या मेथीचं वैशिष्ट्य ती मरत नाही असं आम्हाला कळालं. बरं, ही कोणी लावली होती का? ही आमच्या पाहुणे रावळीने लावली, पण आमच्या इकडे भेटत नाही. भेटत नाही, पण तुम्हाला त्यांनी सांगितलं नाही कुठे? आम्हाला सांगितलं नाही, आम्ही व्हिडिओ पाहिला, त्यामुळे व्हिडिओ पाहिल्यामुळे इकडे आलो. ह्या मेथीचं आपल्याला वैशिष्ट्य माहित आहे का? हो. काय वैशिष्ट्य ऐकलं तुम्ही? मेथी मरत नाही आणि 22 दिवसामध्ये काढायला येते. तुमच्या पाहुणे रावळीची मरली का? नाही मिळेल. आता सध्या कोणी चालू आहे का? आहे ना पाहुणे. शेतकरी मित्रांनो, जेव्हा एखादी वस्तू शेतकऱ्याला आवडते ना, तेव्हा खरंच शेतकऱ्याचा नाद करायचा ना. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, फक्त ती वस्तू कुठं मिळते एवढं शेतकऱ्याला माहिती पाहिजे, त्याची आवड पाहिजे. आता सध्या पहा, रात्रीचे 9:30 वाजलेत आणि 9:30 वाजता शेतकरी कुठून आलेत? त्यांना ह्या मेथीची आवड लागली आणि ते कुठून आलेत आपण त्यांना विचारू. तर बंधू, आपला परिचय? माझं नाव अनमोल रामचंद्र मांदळे, गाव हिवरे कुंभार, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. जिल्हा पुणे. माम, आपलं नाव? शांताराम मनोहर गुंजाळ, मी हिवरे. आपण? विजय बाजीराव मांदळे, गाव हिवरे कुंभार, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आपण? अमोल पंडित मांदळे, गाव हिवरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. हे सर्वजण एका विचाराने पुण्याहून आलेले आहेत. बरं, आपण इथं येण्याचं काय कारण? आम्हाला प्लॅटिनम लालकोर मेथी घ्यायची होती. हीच मेथी का पाहिजे आपल्याला? ह्या मेथीचं वैशिष्ट्य ती मरत नाही असं आम्हाला कळालं. बरं, ही कोणी लावली होती का? ही आमच्या पाहुणे रावळीने लावली, पण आमच्या इकडे भेटत नाही. भेटत नाही, पण तुम्हाला त्यांनी सांगितलं नाही कुठे? आम्हाला सांगितलं नाही, आम्ही व्हिडिओ पाहिला, त्यामुळे व्हिडिओ पाहिल्यामुळे इकडे आलो. हे पहा शेतकरी मित्रांनो, होतंय काय माहितीये का, एखादं बियाणं एखाद्या शेतकऱ्याला चांगलं लागतं किंवा त्यांना ते सापडतं, परंतु ते सहकार्याची भावना ठेवत नाहीत आणि आपल्या सोयऱ्याधाऱ्याला म्हणा किंवा मित्रमंडळीला किंवा गावातल्या लोकांना सांगत नाहीत. तर मला वाटतं एकूणाला सहकार्य करायला पाहिजे. ही मेथी एका गावामध्ये 4 एकर किंवा 2 एकर वाढली तर त्याने असं काही मार्केटला फरक पडत नसतो, कारण आपण जर मार्केटमध्ये गेलो तर तिथं हजारो क्विंटल आलेले असतील. ह्या मेथीचं आपल्याला वैशिष्ट्य माहित आहे का? हो. काय वैशिष्ट्य ऐकलं तुम्ही? मेथी मरत नाही आणि 22 दिवसामध्ये काढायला येते. तुमच्या पाहुणे रावळीची मरली का? नाही मिळेल. आता सध्या कोणी चालू आहे का? आहे ना पाहुणे. आता सध्या ह्यांच्याकडे मेथी चालू असल्यामुळे ह्यांना याचा ट्रेंड माहित झाला आणि हे शेतकरी आलेत. मित्रांनो, याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहित असेल तरी एकदा सांगतो. ही लालकोर नावाची मेथी आहे, रामदूत प्लॅटिनम लालकोर. हे पहा, रामदूत प्लॅटिनम लालकोर ही मेथी आहे. आता काही शेतकऱ्याचा गैरसमज असा झालाय, लाल दिसणे म्हणजे लालकोर नाहीये, याला सीड ट्रीटमेंट केल्यात. याला 3 प्रकारचे वेगवेगळे औषध ट्रीटमेंट केलं आहे. आता काही दुकानदार लाल दिसाव शेतकरी लाल मागतात म्हणून काहीतरी आणतात, ते लाल शोधतात, ती देतात. प्रत्येक लाल दिसणारी मेथी लालकोर नाही. आपल्याला कोणची पाहिजे? रामदूत प्लॅटिनम लालकोर. दाखवतो मी तुम्हाला. ही रामदूत प्लॅटिनम लालकोर, ह्या मेथीला टॅग आहे मित्रांनो. ह्या मेथीला टॅग आहे, हा गव्हर्नमेंट टॅग आहे. बिगर टॅगची मेथी घेऊ नका. प्रत्येक मेथी ही लालकोर नसते. आपल्याला रामदूत प्लॅटिनम लालकोर पाहिजे. ज्या दुकानदाराकडून तुम्ही मेथी घेणार त्यांनी फक्त तुम्हाला लाल दाखवली म्हणजे घ्यायची नाही. त्याच्या ही बॅग मागा, बॅग, या बॅगचा टॅग मागा त्यांना, सुट्टी असेल तर. आणि पॅक असेल तर अशी बॅग बघून घ्या, कारण ह्या नावाखाली सध्या बऱ्यापैकी शेतकऱ्याला फसवलं जात आहे. फक्त आणि फक्त 22 दिवसात निघते. सुरुवातीचा ठोम चांगला निघतो. ह्याला सी ट्रीटमेंट केले, ह्याच्यामध्ये काही अन्न आहे, त्याच्यामुळे फास्ट उगते. तिसऱ्या दिवशी उगून येते. 6व्या 7व्या दिवशी माता फुटतो. 7व्या ते 8व्या दिवशी पहिली फवारणी घ्यायची. नंतरच्या 2 फवारण्या 4-4 दिवसांनी करायच्या. प्रत्येक फवारणीमध्ये बुरशीनाशक आणि टॉनिक वापरायचं. आळीचं जर प्रमाण असेल त्याप्रमाणे आळीचं थोडंफार घ्यायचं. ह्याच्या व्यतिरिक्त याला कसली ट्रीटमेंट नाहीये. आणि ह्याला थोडंसं होईन तेवढं पेरण्यापेक्षा शिंपून द्या. शिंपल्यामुळे काय होतंय, लवकर उगतंय आणि जास्त उत्पन्न देते. तर मित्रांनो, अशा प्रकारचं तुम्हाला जर कुठलाही भाजीपाला पाहिजे असेल किंवा मेथी पाहिजे असेल तर नवगण सीड्स, बीड, HDFC बँकेच्या समोर, जुना मोंढा, बीड या ठिकाणी आपण सर्वांनी यावं आणि आपली मेथी घेऊन जावी. आपल्या सोयऱ्याधाऱ्यांना नाही मदत केली तरी आपल्याकडे या. आमचा मोबाईल नंबर आहे 9529710061. हाच फोन पे नंबर आहे, हाच तुमचा गुगल पे नंबर आहे. याच्यावर पैसे टाका आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.